जगातील 8वं आश्चर्य अवतरले कोल्हापुरात। न भूतो न भविष्यती अशी कम्प्युटर कोर्सेसची सुवर्ण संधी आता A to Z मध्येच। मॉड्युलर शॉर्ट टर्म कोर्सेस फक्त ₹999 इतक्या अल्प फी मध्ये। C, C++, VB, Oracle, Core Java, Advanced Java, VB.NET, ASP.NET, C#.NET, PHP, SQL Server, InDesign, CorelDRAW, Photoshop, Flash, Dreamweaver, Tally ERP9, DTP, MS Office असे महत्त्वपूर्ण कोर्सेस आता सर्वांच्याच आवाक्यात, म्हणजेच फक्त ₹999 मध्ये। हे स्वप्न नव्हे, हे सत्य आहे। 10वी 12वी पास किंवा नापास सर्वांनाच संधी हमखास। अनुभवी तज्ञ प्राध्यापक, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, प्रशस्त क्लासरूम्स व कम्प्युटर लॅब। फक्त ₹999 मध्ये कम्प्युटर शिक्षणाची मुहूर्तमेढ आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त A to Z। इच्छा तुमची, शिक्षण आमचं। A to Z स्कूल ऑफ IT अँड मॅनेजमेंट, बसंत बहार रोड, कोल्हापूर। फोन 77 74 86 1201। संघर्ष रोजचा नवा नवा परी वाटतो हवा हवा। आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले। रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले। वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन बालाजी कलेक्शन। यशस्वी पुरुषांची पहिली पसंती बालाजी कलेक्शन। राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर। फोन 0231 253 45 16 आणि 17। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। 1 जुलैपर्यंत ई मीटर न बसवणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई होणारच, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांचा इशारा। जिल्ह्यात औषध दुकानं दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, रुग्ण आणि नातेवाईकांची कोंडी। पूरक्षेत्रातील बांधकामांच्या विरोधात शिवसेनेनं काढली महापालिका नगररचना सहाय्यक संचालकांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा। आणि पाटी फुटली या बी न्यूजच्या विशेष मालिकेचा भाग दुसरा। या आणि इतर काही बातम्यांसह भेटूया थोड्याच वेळात। उज्ज्वल भवितव्यासाठी नव शिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स। ME MBA इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस। इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी। नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा। कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य। ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। फोन 0230 240 7740।
देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी. तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची मुदत 30 जूनपर्यंतच आहे. ही मुदत वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या तरी शासनाच्या विचाराधीन नाहीये. त्यामुळे 1 जुलैपासून इलेक्ट्रॉनिक मीटर नसणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी बी न्यूजशी बोलताना दिली आहे. कराडच्या धर्तीवर अवघ्या 10 दिवसात वाहन चालकांना त्यांचा परवाना घरपोच मिळण्याची व्यवस्थाही कोल्हापूर कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे असंही दराडे यांनी नमूद केलंय. कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रभारी अधिकारी म्हणून लक्ष्मण दराडे यांची नियुक्ती झाली आहे. सध्या ते कराड इथं कार्यरत आहेत. 3 दिवस कोल्हापुरात आणि 3 दिवस कराडमध्ये कार्यालयीन कामकाज अशी सध्या त्यांची कार्यपद्धती आहे. आज दुपारी त्यांनी कराडहून कोल्हापूरला येऊन आजचं कामकाज उरकलं. यावेळी त्यांनी बी न्यूजला विशेष मुलाखत दिली आणि 1 जुलैपासून इलेक्ट्रॉनिक मीटर नसणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तसेच इचलकरंजी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या परिवहन संवर्गातील रिक्षा वापरल्या जातात त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची शेवटची मुदत 30 जून 2013 अशी आहे. त्याला कुठलीही मुदतवाढ शासनातर्फे देण्यात आलेली नाही किंवा प्रस्तावित करण्यात आली नाही. अशा वाहनांसाठी आज तरी कुठली मुदतवाढ नसल्यामुळे अशा वाहनांची दिनांक 1 जुलै 2013 पासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे. अशा वाहनांवर कोल्हापूर कार्यालयातील कारभार अधिकाधिक पारदर्शक करण्याला आपलं प्राधान्य राहील. कराडच्या धर्तीवर कोल्हापूर कार्यालयामार्फतही वाहन चालकांना 10 दिवसात परवाना घरपोच मिळण्याची व्यवस्था केली जाईल असंही दराडे यांनी नमूद केलं. या कार्यालयामधून जे ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येतात त्याची सुरुवात 15 सप्टेंबर 2011 पासून हे सर्व लायसन्स पोस्टामार्फत देण्यात येतात. यापुढे लायसन्स 10 ते 15 दिवसामध्ये साधारणतः लायसन्स धारकापर्यंत पोहोचेल यासाठी विशेष व्यवस्था या कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. कोल्हापूर विभागात वाहनांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे या वाहनांना शिस्त लावण्यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करण्यात येतील असा निर्धारही दराडे यांनी व्यक्त केला. अन्न आणि औषध प्रशासनानं औषध दुकानदारांवर काही निर्बंध जारी केलेत. याच्या निषेधार्थ औषध दुकानदारांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. त्याला अनुसरून आजपासून जिल्ह्यातील सर्व औषध दुकानं दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाला जिल्ह्यातील बहुतांश दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिलाय. आज दुपारी 2 वाजेपर्यंत औषध दुकानं बंद राहिल्यानं रुग्ण आणि नातेवाईकांची मात्र गैरसोय झाली. औषध दुकानात फार्मासिस्ट असणं आवश्यक आहे. यासह अन्य निर्बंध अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी जारी केलेत. या निर्बंधांच्या विरोधात औषध दुकानदारात असंतोष निर्माण झाला असून आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. औषध दुकानदारांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं असून आजपासून दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेतच औषध दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाला आज जिल्ह्यातील सर्व औषध दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 1 जूनपासून होलसेल औषध विक्रेत्यांनी औषध खरेदीही बंद केल्यामुळे सध्या जिल्ह्यात 35 ते 40% औषधांचा तुटवडा जाणवतोय. या पार्श्वभूमीवर औषध विक्रेत्यांचं आंदोलन यशस्वी होतंय असा दावा कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बडदारे यांनी केलाय. दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत औषधाची दुकानं सुरू राहणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की 1 जूनपासून होलसेल विक्रेत्यांनी
औषधांची खरेदी बंद केलेली असल्यामुळं औषधाचा तुटवडा हळूहळू काही प्रमाणात आपल्याला आता जाणवू लागलेला आहे. रिटेल व्यवसायात सुद्धा असणाऱ्या लोकांना सुद्धा हा तुटवडा आता हळूहळू जाणवायला लागला आहे. एनकेन प्रकरणे पेशंटना मिळणारी औषधे जी आहेत ती सुद्धा हळूहळू आता कमी प्रमाणात मिळतील अशी परिस्थिती आता या घटकेला निर्माण झालेली आहे. आमचं आंदोलन हे अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन असणार आहे. आताचं आंदोलन ही सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात शासनानं आमच्या मागण्यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आम्ही भीतीच्या आणि तणावाच्या खाली हा व्यवसाय करण्यापेक्षा नाईलाजाने ह्या आरोग्य सेवेतून बाहेर पडून आमचे सगळे परवाने आम्ही शासनाला परत करायच्या विचारात आहोत, अशी आज आमची मनस्थिती उद्भवलेली आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत सर्व औषध दुकानं बंद राहिल्यानं रुग्ण आणि नातेवाईकांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. अत्यवस्थ रुग्णाला तातडीनं एखाद्या औषधाची गरज भासली तर मोठी बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्य शासनानं औषध विक्रेत्यांवरील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे. जयंती नाल्याच्या पात्राची रुंदी कमी करण्याबरोबरच या नाल्याची दिशा बदलून बिनदिक्कत बांधकामं सुरू आहेत. काही बिल्डरांनी महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशा बांधकामांचा सपाटा सुरू केलाय. त्यामुळे भविष्यात कोल्हापुरातही उत्तराखंडसारखी भीषण पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा बांधकामांना पाठीशी घालणारे महापालिकेचे नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक MD राठोड यांची शिवसेनेच्या वतीनं प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवण्यात आलाय. राठोड यांच्याबरोबरच शहर अभियंता, सर्वेयर आणि वॉर्ड क्रमांक 3 आणि 4च्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावं अशी मागणी करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष पंचगंगा नदी आणि जयंती नाल्याच्या पूरक्षेत्रात सर्व नियम कायदे पायदळी तुडवून काही बिल्डरांनी बांधकामं केली आहेत. ही बांधकामं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात आली आहेत असा आरोप शिवसेनेनं केलाय. या बांधकामांमुळे नाल्याच्या पात्राची रुंदी कमी होत असून नाल्याची दिशाही बदलण्यात येत आहे. खानविलकर पेट्रोल पंप ते रमणमळा दरम्यान पूर क्षेत्रातील बांधकामं निकष डावलून झालेली आहेत. याबाबत शिवसेनेनं नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक MD राठोड यांना निवेदन देऊन काही प्रश्नांची माहिती मागवली होती, परंतु त्यांच्याकडून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आहे. याच्या विरोधात आज शिवसेना शाखेच्या वतीनं सहाय्यक संचालक MD राठोड यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. शिवाजी चौकातून या अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. महापालिकेच्या दारात राठोड यांची प्रतिकात्मक तिरडी ठेवून शंखध्वनी करण्यात आला. त्यानंतर ही अंत्ययात्रा CPR चौकमार्गे जयंती नाल्यावर आली. खानविलकर पेट्रोल पंपाजवळील नाल्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती शेजारी राठोड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन करण्यात आलं. पूरक्षेत्रामध्ये नाल्या शेजारी असणारी बांधकामं, ओढ्यावर केलेली बांधकामं, नाल्याची दिशा बदलून झालेली आणि अनधिकृत धोकादायक बांधकामं यांच्यावर कारवाई करावी, तसंच संबंधित आर्किटेक्ट यांचे परवाने रद्द करावेत आणि बिल्डरांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केली आहे. आज ज्वलंत उदाहरण म्हणजे उत्तराखंडमध्ये जे चाललेलं आहे तोच हा प्रकार जयंती नाल्यामध्ये भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. पुन्हा शिवसेनेवतीने आम्ही त्यांची अंत्ययात्रा काढलेली आहे. आज कमिशनर बिद्री मॅडमांना निवेदन दिलेलं आहे की नगर अभियंता सरनोपत, सहाय्यक संचालक राठोड, वॉर्ड क्रमांक 3 आणि 4चे अधिकारी, सर्वेयर यांची चौकशी करा. ज्या लोकांनी इथं बांधकाम केले आहेत चुकीचे असतील, भराव टाकून जवळजवळ 22 फूट भराव टाकलेला आहे आणि अशानं जर पाणी इथं तटलं तर पाणी हे बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, लक्ष्मीपुरी, सुतारमळा आणि वडंग्यामध्ये बॅग जाऊन मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. आयुक्तांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतली नाही तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही संजय पवार यांनी दिलाय. भविष्यामध्ये जर आयुक्तांनी हा गंभीर प्रश्न जर आयुक्तांनी लक्षात नाही घेतला, त्याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय मागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय नाही दिला तर उच्च न्यायालयात कोणत्याही परिस्थितीत शिवसेना दावा ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे. जयंती नाल्याच्या पात्रात भराव टाकून त्या ठिकाणी पार्किंगची सोयही काही बिल्डरनी केली आहे. याचा नगररचना विभागानं खुलासा करावा अशी मागणी केली आहे. या आंदोलनात रवी चौगुले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, बाजीराव पाटील, शिवाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, सरदार मिसाळ, शशी बिडकर, कमलाकर जगदाळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कसबा बावड्यातील भगवा चौकात गेल्या बुधवारी एका डंपरची मोटरसायकलला धडक लागली होती. यामध्ये मोटरसायकलवरील अवघ्या 2 वर्षाचा प्रसाद कदम हा गंभीर जखमी झाला होता. आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, त्यामुळे हळहळ व्यक्त होतीये. कसबा बावडा इथल्या अतिग्रे गल्लीत दत्तात्रय भंडारी राहतात. बुधवारी 19 जून रोजी ते आपले नातू प्रसाद मल्लिकार्जुन कदम आणि अभिषेक मल्लिकार्जुन कदम यांना मोटरसायकलवर घेऊन कोल्हापूरकडे चालले होते. भंडारी हे भगवा चौकाजवळ आले असता पाठीमागून त्यांच्या मोटरसायकलला डंपरनं जोराची धडक देऊन फरफटत नेलं. त्यामुळे मोटरसायकलवरील प्रसाद हा 2 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालाय.
अवघ्या 2 वर्षाच्या बालकाचा असा अपघाती बळी गेल्यानं नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष बदलांसंदर्भात 26 जून रोजी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. पक्षनिरीक्षकांनी जाहीर केलेल्या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी काँग्रेसच्या सदस्यांची आहे. या पार्श्वभूमीवर 26 जूनच्या बैठकीत खांदेपालटावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुकीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच होती. पक्षनिरीक्षकांनी अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला निश्चित केला. पहिल्यांदा संजय मंडलिक यांना अध्यक्ष तर हिंदूराव चौगले यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली. या पदाधिकाऱ्यांची 1.25 वर्षाची मुदत पूर्ण झाली आहे. त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचे दावेदार आणि सभापतींसाठी इच्छुक सदस्यांनी नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्यात. मुदत पूर्ण झाल्यानंतरही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सदस्यांमधील नाराजी थोपवण्यासाठी बदल आवश्यक असल्याचं स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी बदलण्यासंदर्भात 26 जून रोजी काँग्रेस पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत पदाधिकारी बदलावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. लेखन संस्कृतीचा पाया असलेली पाटी हळूहळू बाजूला गेली आहे. काही घटकांनी पद्धतशीरपणे शिक्षणाच्या मूळ प्रवाहातून पाटीला बाजूला केलं अशी ही शंका आहे. विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून पाटीचा वापर बंद करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवण्याच्या धडपडीचा लाभ उठवण्यासाठी विविध प्रथा पायंडे पाडले. जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आपल्या पाल्याला इंग्रजी भाषा यावी म्हणून सर्वसामान्यांनी शिक्षण क्षेत्रावरील सर्व प्रकारचं अतिक्रमण सहन केलं आणि त्यातूनच पाटीची जागा वहीने घेतली. आता तर पाटीचा वापर करणं म्हणजे मागासलेलं लक्षण असं ठरवलं जाऊ लागलंय. पण मुळात पाटीऐवजी वहीचा वापर करा हे बिंबवण्यामध्ये मोठं अर्थकारण आणि व्यावसायिक गणितं दडली आहेत. पाहुयात पाटी फुटली वृत्तमालिकेचा दुसरा भाग. गेल्या 15 वर्षात शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेत. जागतिकीकरणाच्या प्रवाहात उच्च दर्जाचं शिक्षण मिळवणं, विद्याविभूषित असणं महत्वाचं आहे, यात वाद नाही. त्यामुळे जागतिक भाषा म्हणून मान्यता असलेल्या इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणं ओघानं आलंच. परिणामी आपल्या पाल्यानं इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावं अशीच अनेक पालकांची धारणा झाली आहे. त्यातूनच शिक्षण सामग्रीमध्येही बदल होत गेला. पूर्वी काळ्या कुळकुळीत दगडी पाटीचा स्पर्श चिमुकल्यांच्या हाताला थंडावा तर देत होताच, पण अक्षर ओळख देतानाच हस्ताक्षराला सुंदर वळण देण्यातही पाटीचा वाटा असायचा. लहानग्यांच्या शिक्षण प्रक्रियेशी संबंधित तज्ज्ञांनी अनेक वेळा या पाटीचं महत्त्व जाहीररित्या सांगितलंय. पण पाल्याच्या शिक्षणाप्रती गंभीर असल्याचा आव आणणाऱ्या पालकांकडून त्याकडे नकळत दुर्लक्ष केलं जातंय. खरं तर लेखनाची सुरुवात होत असताना जर दगडी पाटीचा वापर झाला नाही तर चिमुकल्यांचं लेखन कौशल्य विकसित होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. तज्ज्ञांच्या मते लहानग्यांच्या हातात जर पहिल्यांदाच पेन किंवा शिसपेन्सिल दिली तर मूठ आवळण्याच्या सवयीमुळे ते पेन किंवा शिसपेन्सिललाही आवळून धरतात आणि त्यामुळं लिखाण करण्याला बाधा पोचते. या उलट सुरुवातीलाच दगडी पाटी देऊन मुलांना खडून रेघोट्या जरी मारायला लावल्या तरी योग्य दाब देऊन लिहिण्याचं कौशल्य आपोआप आत्मसात होत जातं. लेखन प्रक्रियेशी संबंधित तज्ज्ञांच्या मते सुरुवातीला मुलांना खडून पाटीवर रेघोट्या मारायला लावून नंतर दुधी पेन्सिल आणि मग काही कालावधीनंतर शिस पेन्सिल असा क्रम ठेवल्यास लहान मुलांच्या बोटांचा आणि मनगटाचा योग्य तो व्यायाम होऊन मुलांना लिहिण्याची आवड लावता येईल. पाटीवर लिहिण्याचा पहिला फायदा म्हणजे त्यावर काढून दिलेल्या अक्षरांवरून गिरवता येतं, ज्यामुळे हाताला सराव आणि अक्षराला वळण लागतं. पूर्वीच्या काळात बहुतांश जणांचं अक्षर अतिशय सुबक असण्यामागचं हे एक महत्वाचं कारण आहे. या उलट वहीवर लिहिताना जपून लिहावं लागतं. गिरवायचा प्रयत्न केला तर कागद फाटण्याची शक्यता असल्यानं गिरवण्याचंच टाळलं जातं. त्यामुळं योग्य दाबाचा वापर करून लिहिण्याची सवय तर लागत नाहीच, उलट वह्यांचा वारेमाप वापर होऊन कागदाचा अपव्यय होतो. त्याचबरोबर हल्ली व्हाईट बोर्डवर मार्करनं लिहिण्याची फॅशन रूढ होऊ पाहतीये.
पण लहान मुलांच्या बोटांमध्ये गुळगुळीत मार्करला पकडण्याची क्षमता कमी असल्यानं त्यांची बोटं फळ्यावरून वारंवार निसटतात आणि त्यामुळं मुलांना लिहिण्याचाच कंटाळा येऊ लागतो. या उलट मांडीवर पाटी घेऊन लिहिल्यानं मनगटाचे स्नायू विकसित होतात आणि मुलांची एकाग्रताही वाढते. दगडी पाटीच्या बरोबरीनं नंतर पत्र्याच्या पाट्या आल्या. त्या पाठोपाठ प्लास्टिक आणि फायबरच्या पाट्यांचेही दिवस आले. पण लाकडी चौकटीत बसवलेली काळी गुळगुळीत दगडी पाटी खऱ्या अर्थानं शिक्षणाचा श्रीगणेशा करून द्यायची. म्हणून तर शाळा आणि पाटीपूजन याला महत्त्व होतं. पण बदलती शिक्षण पद्धती, शाळांचा दिखाऊपणा, शिक्षण प्रक्रियेतील डामडौल यामुळं पूर्वापार चालत आलेली पाटी मागं पडली आणि चिमुकल्यांच्या दप्तरात वहीनं स्थान पटकावलं. कॉन्व्हेंट संस्कृतीमुळं पाटीला दुय्यम दर्जा देऊन तिची हेटाळणी करणं म्हणजे नवीन पिढीला लिखाणाच्या सहज सुंदर प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यापासून दूर ठेवल्यासारखं होईल. पण याचा विचार कधी होणार हाच आता प्रश्न आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहुयात. जिल्ह्यातील 38 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी सत्तांतर आणि स्थानिक आघाड्यांशी सरशी. पेठ वडगावच्या पोटनिवडणुकीत यादव पॅनेलची बाजी. जलसंपदा विभागात ई जलसेवा प्रणाली कार्यान्वित. प्रशासकीय कामकाजात येणार पारदर्शकता. सीबीएसईच्या धर्तीवर राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम बदलणार. या आणि इतर बातम्यांसह भेटूया थोड्याच वेळात. विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए. जब दिल चाहे चाय, खास बात, खास सुगंध, खास बात, खास मन. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय. वाकई कुछ खास चाय. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स. 286 डी वॉर्ड कसबा गेट गंगावेश कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. ओके, टॉस. येस, टॉस.
इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. दारी उभे कोण ग, दारी उभी सासू, सासूनी काय आणलं ग, सासूनी आणलं नेकलेस. नेकलेस मी घेत नाही, सांगा मी येत नाही, चारी दरवाजे लावा ग बाई, झिपऱ्या कुत्र्याला सोडा ग बाई. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ. नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना बावन कशी सोन्याचं झगमगतं कुंदन. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार. कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स. स्वच्छ, सुंदर, भव्य डायनिंग व्यवस्था. पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. दूर उंचीवर काढता येतो. बाथरूम, शॉवरला गरम पाणी घ्या.
उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. The style, the look, the fashion, the image gives Venkateshwara Garments. The wide range of readymades for kids, women's and specially for men's. Yes, Color Plus, Aero, Wills Lifestyle, US Polo, Izod, Spiker, Mufti, Wrangler, Lee, Ruff, Benetton, CK, FCUK, Gas, Levi's असे अनेक नामवंत इंटरनॅशनल ब्रँड्स एकाच छताखाली. फॉर्मल, कॅज्युअल, प्रीमियमच्या शेकडो व्हरायटीज, सोबत अंडरगार्मेंट्स आणि ॲक्सेसरीज. छोट्यांसह युवतींसाठी इंडियन आणि वेस्टर्न कलेक्शनची एक्सक्लुझिव्ह रेंज. रत्नजडित शेरवानी, पगडी अशी नवरदेवाच्या परिपूर्ण खरेदीसाठीची शाही वस्त्र परंपरा. नाविन्याच्या शोधात असलेल्या हरेक व्यक्तिमत्वासाठी व्यंकटेश्वरा गारमेंट्स, राजारामपुरी, दुसरी गल्ली, कोल्हापूर. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज C क्लास आणि E क्लास वर स्टार अजिलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. C क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231-266-8196. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. उत्तराखंडमधील बळींची संख्या 1,000हून जास्त. गृहमंत्री सुशील कुमार शिंदे. आपत्तीग्रस्त उत्तराखंडला पंतप्रधानांकडून 1,000 कोटींची मदत जाहीर.
उत्तराखंडमधून आपापल्या जिल्ह्यातील किती लोक परतले याची तालुकावार माहिती ठेवण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. मुंबई गोवा महामार्गावर वाळू वाहतूक करणारा ट्रक आणि क्वालिसची धडक, 11 जण ठार. 2002च्या वांद्रे हिट अँड रन प्रकरणी मुंबईच्या सेशन कोर्टानं सलमान खानची पुनर्विचार याचिका फेटाळली. बीड सोलापूर मार्गावर जीप ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 5 जण ठार. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या श्रीनगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बेमिलाजवळ अतिरेक्यांचा लष्करी ताफ्यावर हल्ला, 4 जवान शहीद. व्हीआयपींना दर्शन पास देण्याच्या विठ्ठल मंदिर समितीच्या निर्णयाला वारकरी सेनेचा विरोध. मनसेच्या युतीतल्या सहभागाची चर्चा करू नका, अन्यथा इतर खासगी चर्चा उघड करू, राज ठाकरे यांचा सेना भाजपला इशारा. आता वळूयात जिल्ह्यातील घडामोडींकडे. कोल्हापूर जिल्ह्यातील 38 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर झालेत. काही ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन झालंय, तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलंय. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी आघाड्या आणि उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. कोल्हापूर जिल्ह्यातील 38 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी 82% मतदान झालं होतं. निकालाची लॉटरी आज फुटली. स्थानिक आघाड्यांमध्ये अत्यंत चुरशीनं आणि ईर्ष्येनं झालेल्या या निवडणुकांमुळे निकालांविषयी प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. निकालाचे आकडे हाती आल्यानंतर बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाल्याचं चित्र समोर आलं. करवीर तालुक्यातील जठारवाडी, गणेशवाडी, बहिरेश्वर आणि धोंडेवाडी या 4 ग्रामपंचायतींची मतमोजणी मिरजकर तिकटी इथल्या महसूल भवनमध्ये करण्यात आली. तहसीलदार शरद पाटील, नायब तहसीलदार अनंत गुरव, रमेश नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. जठारवाडी, गणेशवाडी आणि बहिरेवाडी ग्रामपंचायतीत सत्तांतर झालं. धोंडेवाडी ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांनी राखली असली तरी युवा शक्तीनं 3 ठिकाणी विजय मिळवत दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे. 4 पैकी 3 ग्रामपंचायतींवर काँग्रेस प्रणित PN पाटील गटानं वर्चस्व मिळवलंय. पन्हाळा तालुक्यातील कसबा, ठाणे, माजगावपैकी माळवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झालं. अत्यंत अटीतटीच्या तिरंगी लढतीत कसबा ठाणे ग्रामपंचायतीमध्ये बाजीराव पाटील, निवास पाटील, शरद पाटील यांच्या हनुमान आघाडीनं परिवर्तन घडवलं. विरोधी दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील ज्योतिर्लिंग युवा आघाडीचा धुव्वा उडाला. नरके गटाच्या भैरवनाथ आघाडीनं माळवाडी ग्रामपंचायतीच्या सर्व जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं. शिंदेवाडी ग्रामपंचायतीमध्ये प्राध्यापक बाबासाहेब शिंदे यांच्या गटानं तर कुंभी कारखान्याचे संचालक आनंदराव माने यांच्या मेढेश्वर आघाडीनं माझगाव ग्रामपंचायतीची, तर माजी संचालक दगडू बोगरे यांच्या गटानं सुळे ग्रामपंचायतीची सत्ता राखली. कोरे गटाच्या निनाई मसाई आघाडीनं बोरवडे ग्रामपंचायत ताब्यात ठेवली. नायब तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेल्या शिरोळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झालं. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव यांच्या पॅनलनं 17 पैकी 13 जागा जिंकत एकतर्फी वर्चस्व मिळवलं. या ठिकाणी खासदार राजू शेट्टी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार शेट्टींसाठी हा निकाल धक्कादायक मानला जातोय. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे भरत पाटील आणि राष्ट्रवादीचे अशोकराव फराकटे यांच्या आघाडीनं 10 जागा जिंकत सत्ता काबीज केली. माजी आमदार नामदेवराव भोईटे यांच्या गटाला केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलं. चांदेकरवाडी ग्रामपंचायतीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या पॅनलला 5 जागा मिळाल्या. या ठिकाणी मनसेनं मुसंडी मारत 4 जागा जिंकल्या. चक्रेश्वरवाडी इथं काँग्रेस प्रणित स्थानिक आघाडीनं एकतर्फी विजय मिळवला. मालवे ग्रामपंचायतीवर केडी पाटील यांच्या संयुक्त आघाडीनं, तर न्यू करंजे आणि फराळे ग्रामपंचायतीवर काँग्रेसनं वर्चस्व मिळवलं. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भर पावसात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणुका काढल्या. पेठवडगाव नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत यादव आघाडीचे अभिजित देवदास पोळ हे 820 मतांनी विजयी झालेत. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रजापती जगन्नाथ सनदी यांचा पराभव केलाय. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला. पेठवडगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये देवदास पोळ निवडून आले होते. त्यांचं नुकतंच निधन झाल्यानं या प्रभागाचं नगरसेवक पद रिक्त झालं होतं. रिक्त जागेसाठी रविवारी मतदान झालं. या निवडणुकीची मतमोजणी आज निवडणूक निर्णय अधिकारी गुरु बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. 2 टेबलवर मतमोजणी होऊन केवळ अर्ध्या तासात निकाल जाहीर झाला. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत यादव आघाडीचे उमेदवार अभिजित देवदास पोळ यांना 2111 मतं मिळाली,
तर राष्ट्रवादीच्या प्रजापती संधी यांना 1291 मतं मिळाली. यादव आघाडीचे अभिजित पोळ हे 820 मतांनी विजयी झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी गुरु बिराजदार यांनी जाहीर केलं. ही निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. राधानगरी तालुक्यातील फराळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील विजयी सदस्य प्राची प्रकाश भांबर आणि संग्राम डवर यांना विरोधी गटाच्या समर्थकांनी मारहाण केली. नूतन सदस्य प्राची भांबर यांच्या गळ्यातील 2.5 तोळ्याचं घंटण लंपास केल्याचं त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय. मालवे इथंही ग्रामपंचायत निकालानंतर 2 गटात जोरदार वाद झाला. अनुचित घटना टाळण्यासाठी या दोन्ही गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तत्कालीन करवीर इलाख्यात दुष्काळाची स्थिती वारंवार उद्भवू नये यासाठी द्रष्टे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी विहिरी, तलाव आणि धरणांची निर्मिती केली. यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागला तरी शाहू महाराजांनी अंमलात आणलेल्या जलनीतीमुळे कोल्हापूर जिल्हा दुष्काळाला अपवाद ठरला. त्यांच्या जलनीतीचं आणि दुर्मिळ कागदपत्रांचं प्रदर्शन मराठा महासंघाच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं भरवण्यात आलंय. याचा शुभारंभ आज करण्यात आला. जलनीती संदर्भातील शाहूकालीन कागदपत्रांचं आणि छायाचित्रांचं प्रदर्शन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं भरवण्यात आलंय. प्रदर्शनाचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक श्याम एडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मोळीक यांनी शाहू जयंतीच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचं सांगितलं. शाहू छत्रपतींची कलाकृती रंगावलीकार बाबासाहेब कांबळे यांनी रेखाटली असून त्याचंही उद्घाटन यावेळी करण्यात आलं. सध्या रंकाळा तलावासह शहरातील अन्य तलाव सांडपाण्याचं आगार बनलेत. शाहू महाराजांनी तत्कालीन करवीर संस्थानात दुष्काळ परिस्थितीचा धोका ओळखून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विहिरी, तलाव, धरणं बांधली. राधानगरी धरण बांधून त्यांनी संपूर्ण जिल्ह्याची पाण्याची तहान भागवली. तलावाचं प्रदूषण होऊ नये म्हणून सांडपाण्याच्या स्वतंत्र गटारीही बांधण्यात आल्या होत्या. यंदा संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाचा सामना करत असतानाही कोल्हापूर जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला. याला कारण म्हणजे शाहू महाराजांनी अवलंबलेली जलनीती होय. शाहू महाराजांच्या काळात पाण्याचं नियोजन कसं होतं यावर आधारित अस्सल कागदपत्र इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि पुराभिलेखागार सहाय्यक संचालक गणेश खोडके यांनी या प्रदर्शनात मांडली आहेत. धरण, तलाव बांधण्यासाठी शाहू महाराजांनी केलेले तत्कालीन ठराव, आदेश, छायाचित्र यांचं संकलन सावंत आणि खोडके यांनी केलंय. वेगवेगळ्या स्वरूपाची 40 कागदपत्र या प्रदर्शनात आहेत. प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे, व्ही.बी. पाटील, भैया घोरपडे, डॉ. संदीप पाटील, राजदीप सुर्वे, बबन कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव शेळके, अवधूत पाटील आदी उपस्थित होते. बजाज कंपनीच्या दुचाकी गाड्यांची विक्री, दुरुस्ती या क्षेत्रात कदम बजाज या शोरूमनं अल्पावधीतच आपला ठसा उमटवलाय. कंपनीच्या गंगावेश शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त 4 दिवसीय फ्री सर्व्हिस चेकअप कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिराला आजपासून प्रारंभ झालाय. बजाज कंपनीच्या सर्व दुचाकींची विक्री तसंच देखभाल दुरुस्तीचं काम कोल्हापुरातील कदम बजाज यांच्या वतीनं करण्यात येतं. ग्राहकांचा विश्वास संपादन करत कंपनीनं शाखा विस्तार केलाय. यापैकी गंगावेश शाखेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्री मान्सून चेकअप कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय. या कॅम्पचं उद्घाटन कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनचे संचालक नाना गवळी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कदम बजाजचे संचालक निलेश कदम आणि विद्याधर दुर्गुळे यांचा सत्कारही करण्यात आला. बजाज कंपनीसह इतर सर्व कंपन्यांच्या दुचाकी गाड्यांची मोफत तपासणी या कॅम्पमध्ये करण्यात येणार असल्याचं निलेश कदम यांनी सांगितलंय. तसंच या कॅम्पमध्ये कोणत्याही कंपनीची दुचाकी देऊन त्या बदल्यात बजाजची गाडी देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे आणि या चेकअप कॅम्प निमित्त डाऊन पेमेंट योजनाही सुरू करण्यात आली असून या अंतर्गत प्लॅटिना गाडीसाठी 6,999 रुपये, डिस्कवरीसाठी 7,999 आणि पल्सरसाठी 8,999 रुपये भरून गाडी घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अर्थसहाय्यासाठी 7.5% एवढा कमी व्याजदर ठेवण्यात आला असून नवीन गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना गाडीच्या विम्यापैकी 50% रकमेचा विमा मोफत देण्यात येणार आहे. हा कॅम्प 4 दिवस चालणार असल्याचं दुर्गुळे यांनी सांगितलंय. याप्रसंगी संजय पाटणकर, माधव सावंत, अमर भोसले, संदीप रसाळ, अमित नलवडे, विशाल खटांगळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजीला वीज पुरवठा करणाऱ्या वीज केंद्रात आज दुपारी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे निम्म इचलकरंजी शहर अंधारात बुडालं. रात्री उशिरापर्यंत हा बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू होतं. इचलकरंजीला वीज पुरवठा करणाऱ्या डेक्कन उपकेंद्रात दुपारी 12 वाजता तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे इचलकरंजी शहराचा निम्मा भाग दुपारपासूनच विजेपासून वंचित होता.
रात्री 9 वाजले तरीही हा बिघाड दूर करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आलं नव्हतं. त्यामुळे निम्म इचलकरंजी शहर अंधारात बुडालं. वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका वस्त्रोद्योग व्यवसायाबरोबरच इतर उद्योग आणि व्यापाऱ्यांनाही बसलाय. विजेवर चालणारी सर्व कामं ठप्प झाल्यामुळे अनेक उद्योगांना आर्थिक नुकसान सहन करावं लागले. रात्री उशिरापर्यंत बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू होतं. धनदांडग्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करून गोरगरिबांची राहती घरं उद्ध्वस्त करणारे वसगडे इथले ग्रामविकास अधिकारी BD कापसे यांना बडतर्फ करावं अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानं केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली. करवीर तालुक्यातील वसगडे इथल्या गायरान जमिनीतील गोरगरीब जनतेची घरं अतिक्रमणाच्या नावाखाली ग्रामपंचायतीनं उद्ध्वस्त केली आहेत. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानं या कारवाईला तीव्र विरोध केलाय. पक्षाच्या वतीनं आज जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली. वसगडे इथं सरकारी जमिनीमध्ये अनेक धनदांडग्यांची अतिक्रमणं आहेत. या अतिक्रमणांना पाठबळ देणारे ग्रामविकास अधिकारी BD कापसे आणि प्रशासनानं गोरगरिबांच्या घरावर मात्र बुलडोजर फिरवलाय. सर्वसामान्यांना वेठीला धरणाऱ्या आणि कर्तव्यात दुजाभाव करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी कापसे यांना बडतर्फ करावं अशी मागणी पक्षानं केली आहे. आंदोलनामध्ये सखाराम कामत, प्रकाश सातपुते, अनिता भोसले, गौतमी चव्हाण, भानुदास भोसले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. आता बातमी आहे जलसंपदा विभागाची. या विभागानं आपल्या कामकाजात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी शासनानं राबवलेल्या ई-प्रशासन धोरणाचा अवलंब केलाय. त्यानुसार ई-जलसेवा प्रणाली हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय. त्यामुळे या विभागाची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच नागरिकांना आवश्यक ती माहिती जलदरित्या उपलब्ध होणार आहे. कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाकडून ई-प्रशासन धोरण स्वीकारण्यात आलंय. जलसंपदा विभागाच्या वतीनंही ई-जलसेवा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे लोकाभिमुख कामकाजाबरोबरच कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पांतर्गत असणारा पहिला टप्पा सध्या कार्यान्वित करण्यात आलाय. त्यामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी सर्व विभागांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजात नवीन माहिती तंत्रज्ञानाचा आणि संगणकाचा जास्तीत जास्त वापर करणं अपेक्षित आहे. या प्रणालीद्वारे तयार होणाऱ्या कार्यालयीन कामकाजाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचूक आणि जलद प्राप्त होणार आहे. तसंच ज्या त्या विभागाच्या कामकाजानुसार नियंत्रणही राहणार आहे. ई-जलसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधा अधिक वेगवान आणि माहितीपूर्ण असणार आहेत, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता खलील अन्सारी यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागानं ई-जलसेवा हा जो एक प्रकल्प, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण हाती घेतला आहे, यामध्ये आपल्याला असं अपेक्षित आहे की सेवामध्ये जलसंपदा विभागाच्या विविध अंगाउपंगांच्यासाठी जी मॉड्यूल्स आहेत, त्या मॉड्यूल्समध्ये जी माहिती आहे ती माहिती भरून त्यामध्ये एक वेबबेस असं लोकांना त्या ह्याच्यामध्ये जलसंपदा विभागातल्या वेगवेगळ्या कामांची, त्याच्या बाबतीत असलेल्या वेगवेगळ्या ह्यांची माहिती व्हावी, यासाठी हा जलसेवा हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. ई-जलसेवा प्रणालीमधील माहिती जाहीररित्या उपलब्ध होणार असल्यानं भविष्यात ही प्रणाली केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर विभागांशी जोडण्याचं नियोजन करण्यात आलंय. बांधकाम कामगार आणि मोलकरणींच्या प्रश्नांबाबत आपण 24 जुलै रोजी मंत्रालयात विशेष बैठक बोलावणार आहोत. या बैठकीत मुख्यमंत्री आणि इतर संबंधित मंत्र्यांबरोबर चर्चा करू आणि कामगार तसंच मोलकरणींबाबतच्या मागण्यांची अंमलबजावणी करण्याबाबत प्रयत्न करू, अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्हा घरेलू मोलकरीण संघटनेशी चर्चेवेळी ते बोलत होते. आयटक संलग्न असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा घरेलू मोलकरीण संघटनेच्या वतीनं कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेण्यात आली. या भेटीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोलकरणींबाबतच्या कायद्याची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याचं निदर्शनाला आणून दिलं. मोलकरणी आणि बांधकाम कामगारांसाठी लाभार्थी योजनेची कार्यवाही करावी, या घटकांसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी, या कर्मचाऱ्यांना कामगार विमा योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी केली. यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी 24 जुलै रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करू आणि या प्रश्नांची तड लावू, अशी ग्वाही दिली आहे आणि मोलकरणी तसंच बांधकाम कामगारांसाठी लागू केलेल्या कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्नशील राहू, असंही सांगितलं. याप्रसंगी कॉम्रेड गोविंदराव पानसरे, कॉम्रेड सुशीला यादव, रघुनाथ कांबळे, सुनीता वंटे, शिवाजी शिंदे, दिलीप पवार, बाबा यादव यांच्यासह बांधकाम कामगार संघटना आणि परिचारिका संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आता चीननं आपल्या नौदलाचं सामर्थ्य वाढवायला सुरुवात केली आहे. यासाठी एकाच वेळी 12 पाणबुड्या चीन तैनात करत आहे. चीनची वाढती नौदल सज्जता पाहता भारतही चीनच्या सागरी आक्रमणाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे, असं मत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक विश्वास दांडेकर यांनी व्यक्त केलंय.
राजर्षी शाहू व्याख्यानमालेत भारत चीन संबंध नवे पर्व या विषयावर ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून सुरू असलेल्या शाहू व्याख्यानमालेत भारत चीन संबंध नवे पर्व या विषयावर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक विश्वास दांडेकर यांचं रविवारी व्याख्यान झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक भारती पाटील होत्या. यावेळी बोलताना दांडेकर यांनी चीनला भारताच्या संरक्षण सज्जतेची चांगलीच कल्पना आहे, त्यामुळे चीन आणि भारताच्या समोरासमोरच्या युद्धाची शक्यता भविष्य काळात आणखी 50 वर्ष तरी नाही. छोट्या छोट्या कुरापती चीन काढतच राहणार. जगात महासत्ता होण्याच्या चीनच्या महत्वाकांक्षेचे भारतावर आणि पर्यायानं जगावर परिणाम होणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टर जयसिंगराव पवार, प्राध्यापक अशोक चौसाळकर, निळकंठ लोखंडे आदींसह नागरिक उपस्थित होते. सध्याच्या ताणतणावाच्या जीवनामुळे नागरिकांचं मानसिक स्वास्थ्य हरवत चाललंय. जीवनात विविध कारणांमुळे निराश झालेल्या मनोरुग्णांना पूर्णपणे बरं करण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असली तरी यासाठी प्रथम त्या रुग्णांच्या वैफल्याचं अचूक निदान होणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असा निष्कर्ष भारतीय मानसोपचार तज्ज्ञांच्या परिषदेत काढण्यात आलाय. 2 दिवस चाललेल्या या परिषदेचा समारोप नुकताच करण्यात आला. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूया. राष्ट्रीय तबला वादन स्पर्धेत सचिन कचोटे देशात 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण. कोल्हापूर महापालिकेच्या सुवर्ण जयंती रोजगार योजनेमध्ये 4 समूह संघटकांची नियुक्ती. या आणि इतर बातम्यांचं भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल आणि दूधगंगा व्हॅली सेमी इंग्लिश स्कूल इस्पुर्ली विद्यार्थ्यांचं मन, मनगट आणि मस्तक सक्षम बनवण्यासाठी इथं राबवले जातात विविध उपक्रम. इथं दिला जातो मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सकस आहार, सुसज्ज हॉस्टेल, स्कूल बसची सोय, योगा, मल्लखांब, रोप योगा यांचं विशेष प्रशिक्षण, व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी यांचं प्रशिक्षण, निसर्गरम्य परिसर, सुसज्ज डिजिटल क्लासरूम. इथं दिलं जातं लहानग्यांना मिलिटरी ट्रेनिंग, सुसज्ज इमारत. तेव्हा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा. दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल इस्पुर्ली. फोन 96 65 60 10 40 आणि 94 20 58 52 90. कोल्हापूर बदलतंय. विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये. मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर. जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल. रेग्युलर रिपेअर्स, ऍक्सिडेंटल रिपेअर्स, इन्शुरन्स, कॅशलेस फॅसिलिटी, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली. संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी, ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत. म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी. जाधव मोटर्स, पुणे बेंगलोर रोड, शिरोली MIDC, पहिला फाटा, कोल्हापूर. फोन 0230 2460 518. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर
विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमल साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज, लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्र वैभव. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुली रेशमाची घडी. 38 इंचाची जीन्स जेव्हा आमच्याकडे 30 इंचाची होते तेव्हा त्यातला फील शब्दात व्यक्त करता येत नाही. 20,000 किलोपेक्षाही अधिक वेट लॉसचं टार्गेट पूर्ण केल्यानंतर आता सुरू झालं आहे नव्या प्रशस्त वास्तूमध्ये नव्या रूपात स्टार हेल्थ स्टुडिओ. 10,000 रुपयांमध्ये 10 किलो वजन कमी करण्याची सुवर्ण संधी. रिझल्ट न मिळाल्यास फी परत. कोणतीही फसवी स्कीम नाही. 6,000 स्क्वेअर फुटांचा प्रशस्त जिम एरिया. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. याबरोबरच वेट मॅनेजमेंट, वेट गेन, बॉडी शेपिंग, बॉडी स्कल्प्टिंग, एरोबिक्स, झुंबा. चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली स्टार हेल्थ स्टुडिओ. Jewelers, change your style. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार श्रीपतराव दादा सहकारी बँक. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573 E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापुर. फोन 266 66 15. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है। काकी आप ही जोर डालिए ना। यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर।
एक तरीका है। वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की। TVS XL सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच। अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी। नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला। आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी। रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून। तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना। इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी। इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर, तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून। सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर। चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि। 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची। वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती। लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि। इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा। इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा। इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा। श्री साई कार्डियक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियक सेंटर। 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा। हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली कोल्हापूर। इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा। बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT। अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती महालक्ष्मी TMT। जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती। गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती। महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स। भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते। महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते। परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी 4थी गल्ली कोल्हापूर। घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी।
मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड 250B/35A यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ कोल्हापूर. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. कोल्हापुरातील अनेक गुणवंत कलाकारांनी आपल्या कलेचा ठसा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उमटवलाय. यामध्ये भर पडली आहे ती सचिन कचोटे या तबलावादकाची. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या संगीत अलंकार स्पर्धेत सचिन कचोटे यांनी तबला या विषयात संपूर्ण देशात दुसरा क्रमांक पटकावलाय. कोल्हापुरात जरगनगर इथे राहणाऱ्या सचिन कचोटे यांनी तबला वादनामध्ये उत्तम कौशल्य प्राप्त केलंय. संगीत क्षेत्रात आपल्या कौशल्याद्वारे छाप पाडणाऱ्या सचिन यांनी तबला वादनात अनेक पारितोषिकं पटकावली आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीनं मुंबई इथं घेण्यात आलेल्या तबलावादन स्पर्धेतही ते सहभागी झाले होते. या स्पर्धेत देशभरातील स्पर्धकांमध्ये बाजी मारत त्यांनी दुसरा क्रमांक पटकावलाय. गांधर्व महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते सचिन कचोटे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. कचोटे हे आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून सूर ताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून ज्ञानदानाचं काम करतात. सचिन यांना पंडित अमोल दंडगे यांचं मार्गदर्शन लाभलंय. या यशाबद्दल कचोटे यांचं अभिनंदन होत आहे. गायन समाज देवल क्लब आणि महाराष्ट्रीय कलोपासक यांच्या वतीनं आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिराला रविवारपासून प्रारंभ झालाय. देवल क्लब इथं संपन्न होत असलेल्या या शिबिरामध्ये 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय. महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेच्या वतीनं पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा घेतली जातीये. कोल्हापुरात गायन समाज देवल क्लबच्या वतीनं ही स्पर्धा घेतली जाते. यंदा स्पर्धेचं 4थं वर्ष असून ऑगस्टमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही संस्थांच्या वतीनं नाट्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. रविवारी या शिबिराला प्रारंभ झाला. 29 जूनपर्यंत हे शिबिर होणार आहे. 35 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलाय. अनिरुद्ध खुटवट शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. अभिनयाबरोबरच तांत्रिक विषयांचंही मार्गदर्शन यामध्ये मिळणार आहे. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप बापट, राजाभाऊ नांगरे, सुबोध गद्रे, श्रीकांत डिग्रजकर, कार्यवाह अरुण डोंगरे, उमा नामजोशी, राजेंद्र पित्रे, प्रकाश पुरोहित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी लाखो विद्यार्थी प्रयत्नशील असतात, पण देशातील 15 IIT मध्ये केवळ 9,000 जागाच उपलब्ध असल्यानं त्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. IITच्या यंदाच्या प्रवेश परीक्षेत कोल्हापूरच्या ब्रह्मेश जोशीनं उज्ज्वल यश संपादन केलंय. कोल्हापुरातून यशस्वी ठरलेला तो एकमेव विद्यार्थी ठरलाय. भारतातील IIT या शैक्षणिक संस्थेनं आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा वेगळा दर्जा निर्माण केलाय. त्यामुळे IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी बुद्धिमान विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असतो. देशातील 16 IIT संस्थांमधील 9,000 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्यामध्ये कोल्हापुरातील ब्रह्मेश जोशीनं घवघवीत यश संपादन करत IIT मध्ये प्रवेश निश्चित केलाय. 7 एप्रिल रोजी झालेल्या JEE मेन्समधून यशस्वीपणे उत्तीर्ण होत ब्रह्मेश JEE ॲडव्हान्सला प्रविष्ट झालाय. या परीक्षेत 9,000 विद्यार्थ्यांमध्ये 3,975वा क्रमांक पटकावत त्यानं आपला प्रवेश निश्चित केलाय. IITसाठी पात्र ठरणारा तो कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी ठरलाय. यासाठी इयत्ता 8वी पासून आपण नियोजन केल्याचं त्यानं सांगितलं. ॲक्च्युली मी 8वी पासून तयारी करत होतो आणि जास्त करून म्हणजे ह्या संदर्भात जी 11वी 12वीचा सिलेबस आहे ह्याबद्दल म्हणजे IITच्या दृष्टिकोनातून तयारी करताना 8वी पासूनच करावी लागते. आणि तुम्ही ज्यावेळी करताय त्यावेळी 11वी 12वीमध्ये खूप जास्त परिश्रम करावे लागतात. म्हणजे त्या दृष्टिकोनात कीर्ती क्लासेसच्या जोशी सरांनी माझं एकदम म्हणजे अतिशय एकदम मला ट्रॅक त्यांनी ठरवून दिला की तू या ट्रॅकनं कर आणि असं केलं असतं तुझं सिलेक्शन पक्का आहे. आणि त्या दृष्टिकोनात त्यांनी सांगितलेल्या नोट्स, त्यांनी जे काय प्रिंटेड मटेरियल दिलं होतं किंवा त्यांनी ज्या प्रकारे मला गायडन्स दिला त्यामुळे म्हणजे माझं IITमध्ये सिलेक्शन झाल्याचं टोटल श्रेय मी जोशी सरांनाच देतो. ब्रह्मेश जोशी याला किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेची शिष्यवृत्ती मिळाली आहे. ब्रह्मेशच्या यशात त्याचे वडील आणि कीर्ती क्लासेसचे संचालक प्राध्यापक VK जोशी यांचा सिंहाचा वाटा आहे.
कोल्हापुरातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना IIT सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेता यावा यासाठी शालेय स्तरापासून मार्गदर्शन मिळावं अशी अपेक्षा ब्रह्मेशने व्यक्त केली आहे. ॲम्वे इंडिया कंपनीच्या वतीनं कोल्हापुरात फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. आकर्षक वेशभूषेतील मॉडेल आणि स्थानिक कलाकारांनी रॅम्पवर अप्रतिम सादरीकरण करत उपस्थितांवर मोहिनी घातली. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादन आणि विक्री क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ॲम्वे इंडिया कंपनीच्या वतीनं कोल्हापुरात फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. पारंपरिक कोल्हापुरी पेहरावामध्ये नितीन आणि सारिका जोशी ही जोडी विजेती ठरली, तर स्वप्नील आणि रंजना पाटील यांना उपविजेत्यांचा मान मिळाला. फिल्मी पोशाखांमध्ये प्रांजली आणि लक्ष्मण नलवडे विजेते ठरलेत, तर मानसी देशमुख आणि अक्षता परितेकर यांची उपविजेता म्हणून निवड झाली. कॉर्पोरेट फॉर्मल व्यावसायिक स्पर्धेत जिज्ञासा पवार आणि अभिजित चौगले ही जोडी विजेती ठरली आहे, तर भगवान पाटील आणि गौरी चौगुले यांना उपविजेतेपदापर्यंत मजल मारता आली. गायत्री निंबाळकर आणि प्रवीण काळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. पैसा, श्रीमंती आणि प्रसिद्धी यांच्याही पेक्षा महत्त्वाचं आहे समाधानी जगणं. त्यासाठी प्रत्येकानं माणूस म्हणून जगलं पाहिजे असं प्रतिपादन ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर अजित कुलकर्णी यांनी केलंय. अक्षरदालनच्या वतीनं आयोजित अक्षर गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते. अक्षरदालन आणि निर्धार संस्थेच्या वतीनं अक्षर गप्पा या कार्यक्रमाचं कोळेकर तिकटी इथल्या अक्षरदालन इथं आयोजन करण्यात आलं होतं. ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर अजित कुलकर्णी यांनी डॉक्टरांच्यातला माणूस या विषयावर विचार मांडले. सध्या प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेच्या युगात एक चांगला माणूस म्हणून जगणं कठीण आहे. मात्र जगणं सार्थकी लावण्यासाठी आणि जगण्याचा आनंद घेण्यासाठी स्वार्थ बाजूला ठेवावा असं अजित कुलकर्णी यांनी सांगितलं. यावेळी रवींद्र जोशी, समीर देशपांडे, सोनाली नवांगुळ, माजी खासदार उदयसिंह गायकवाड, राम देशपांडे, चंद्रशेखर भटकडली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुंबई, पुण्यासह अन्य मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी सहज उपलब्ध होतात, मात्र कोल्हापुरात अशी परिस्थिती नाही. यावर उपाय म्हणून पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी गेली 5 वर्ष अनेक शैक्षणिक उपक्रम राबवलेत. आता विमानतळाच्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी 3 ते 5 जुलै या कालावधीत एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन कोल्हापुरात करण्यात आलंय. टाकाळा इथल्या व्ही.टी. पाटील स्मृती भवनात आयोजित या शैक्षणिक उपक्रमाची माहिती आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांना दिली. 3 ते 5 जुलै या कालावधीत होणाऱ्या या उपक्रमात विमानतळाची भव्य प्रतिकृती सभागृहात उभारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विमानतळावरील कामकाजाची माहिती होण्यासाठी विमानतळाच्या प्रमुख 14 विभागांची माहिती देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एका नवीन विषयाचं ज्ञान मिळणार असून विमानतळावरील कामकाजाचा अनोखा अनुभव येईल असंही आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी नमूद केलं. या उपक्रमावर 2.5 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी 10 रुपये आणि पालकांसाठी 25 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रदर्शनस्थळी आणण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे असंही आमदार पाटील यांनी सांगितलंय. पत्रकार परिषदेला राहुल चिकोडे, किशोर घाटगे, रुबीना चव्हाण, अनघा नामजोशी, महेश जाधव उपस्थित होते. वीट भट्ट्यांवरील कामगारांच्या मुलांना आश्रय देऊन त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवून त्यांचं आयुष्य उज्ज्वल करण्याचं अवनीचं कार्य असामान्य आहे असे गौरवोद्गार जयसिंगपूरच्या मालू ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यकारी संचालक राजेंद्र मालू यांनी काढलेत. कोल्हापुरातील जेनेसिस कम्युनिकेशन्सच्या सर्व स्टाफनं 12,000 रुपयांची आर्थिक मदत श्री मालू यांच्या हस्ते आणि आसमाचे अध्यक्ष मोहन कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत अवनीच्या संचालिका अनुराधा भोसले यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी जेनेसिसचे राजीव परुळेकर, संदीप जोशी, संदेश मिरजकर, राजाराम हारुगडे, अश्विनी कोराणे, राजू आगळे, जयंत वेदपाठक, मालू ग्रुपचे संजय कोळी आदी उपस्थित होते. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 1 जुलैपर्यंत ई-मीटर न बसवणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई होणारच. प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांचा इशारा. जिल्ह्यात औषध दुकानं दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. रुग्ण आणि नातेवाईकांची कोंडी. पूरक्षेत्रातील बांधकामांच्या विरोधात शिवसेनेनं काढली महापालिका नगररचना सहाय्यक संचालकांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. आणि पाटी फुटली या बी न्यूजच्या विशेष मालिकेचा भाग 2.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.